खूप वेळा चर्चा केल्यात किंवा तुमच्या पुस्तकांमध्ये पण मला वाचायला आलंय आणि तुम्ही पण सांगितलं हिलिंग करतो आपण. तर हा हिलिंग प्रकार काय आणि त्याचा तुमच्या शरीराशी किती प्रमाणात आहे आणि त्या हिलिंगमुळे तिन्ही प्रश्न मी कंटिन्यूस घेईन त्याच्यावर की हिलिंग म्हणजे काय, हिलिंग कशा रीतीने तुमच्या शरीरावर परिणाम करतं आणि हिलिंगमुळे तुमचा हॅपीनेस वगैरे हा जो प्रकार आहे तो हा येतो का, तर व्हॉट इज हिलिंग आणि कशा करता करतो हिलिंग. आता मी तुला मगाशी सांगितलं होतं की 4 प्रकारचे मेडिटेशन्स आहेत ऍक्च्युली. एक तर तुझं फिजिकल लेवल, इथरिक लेवल, इमोशनल लेवल आणि मेंटल लेवल. आता हिलिंग पण ह्या लेवलला होत आहे आणि त्याच्यावरच्या लेवलला पण, कॉन्शियसनेस लेवलला पण होत आहे, डिपेंडिंग ऑन तुझी ऍडव्हान्समेंट आणि हाऊ यू आर कनेक्टेड टू द युअर हायर सेल्फ अँड युनिव्हर्स. तिकडनं तू एनर्जी आणतो, प्लस तुझी स्वतःची जी ऍडव्हान्समेंट असते त्याच्यातनं पण तुला बेसिकली. आता एक प्रकारचं आहे हिलिंग आहे ते एक्सेस ऑफ एनर्जी, लेसर ऑफ एनर्जी अँड कर्मा. म्हणजे त्या हिलिंग मध्ये तू काय करतोस की तू युनिव्हर्सची एनर्जी तुझ्या माध्यमातून तू फोकस करतोस आणि त्यावेळेला तू ते हिलिंग त्या बेसिकली एनर्जी किंवा ते जे कॉन्शियसनेस असतात ते तुझ्यापर्यंत पोहोचले जातात आणि तुला बेसिकली त्या स्पेसिफिक फिजिकल लेवलला ते हिलिंग होतं. पण ऑलवेज रिमेंबर, फिजिकल लेवल एका पर्टिक्युलर ह्याच्यानंतर हिलिंग नाही करू शकत. कारण काय होतं माहिती काय, फिजिकल पहिलं तुझं माइंडमध्ये इश्यूज असतात, ते माइंडचे इश्यूज तुझे फिजिकल लेवलला ट्रान्सफर होतात आणि फिजिकल लेवलला ट्रान्सफर तुझं फक्त काय म्हणतात ना रिजनरेशन किंवा रिक्रिएशन ह्याच्यामधनं होतं. बरोबर. आणि त्यामुळे तुला ते एक्सेस एनर्जी दिली जाते किंवा लेसर एनर्जी केली जाते, त्यामुळे तुला हिलिंग होतं. तुला हिलिंगमुळे तुझं बेसिकली तुझं माइंडमध्ये जर एक्सेस एनर्जी असेल ती इमिजिएटली कमी होते, तुला थोडंसं रिलॅक्स व्हायला होतं, तुझं पर्टिक्युलर ऑर्गन मध्ये इश्यूज असेल तर ते होतं. दुसरं जे आहे ते लेट्स से इमोशनल. हे इमोशनल हे वेगळं हिलिंग आहे. इट इज रिलेटेड विथ युअर दॅट इमोशनल प्लेन. सो वेन यू आर हिलिंग द इमोशनल, तुझे इमोशनल पॅरामीटर्स हिल होतात. सेम थिंग विथ द इंटेलिजन्स. तर ह्या 3 गोष्टीमधनं तुला बेसिकली अ काइंड ऑफ माइंड किंवा तुला सेल्फ हिलिंग तू ऐकलं असेल की त्याच्यामध्ये हे सेल्फ हिलिंग इज खूप इम्पॉर्टंट आहे. कारण तुझा माइंड रिप्रोग्रामिंग, तुझा माइंडसेट रिप्रोग्रामिंग, बिल्डिंग अप युअर प्रॉपर बिलीफ सिस्टम इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि ह्या गोष्टी आहेत ना, तुझं जसं सोल जे माइंड आहे किंवा आपण म्हणतो की जे सोलने कंट्रोल होतं किंवा सोलचा पार्ट असतो, तर तुझा हे जे प्रोसेसिंग मध्ये तू काय असतं माहितीये का की तुझ्या प्रोसेसिंगला तू आयदर बाकीच्या ह्याच्याकडनं अलाव करतोस किंवा तू स्वतः हे करतोस. तर मी हिलिंग कोणाला करू शकेन जो माझी जी कॉन्शियसनेस आहे तो ऍक्सेप्ट करतो. जर तो नाही करत असेल तर त्याला मी हिलिंग नाही करू शकत. बरोबर. मग त्याला हिलिंग होत नाही, तो उगाच आणखीन भडकेल ऍक्च्युली की अरे तू काय नाही करत. तर त्यामुळे ते इश्यूज आहेत ते. पण ह्याच्यामध्ये दुसरं एक महत्वाचं पोर्शन असं आहे की लेट्स से तुला मी माइंड तुझा जो आहे हा माइंड तुझा सेल्फ कंट्रोल असतो. तर त्यामुळे सेल्फ हिलिंग, माइंड रिप्रोग्रामिंग, माइंडसेट रिप्रोग्रामिंग, बिल्डिंग अप द प्रॉपर बिलीफ सिस्टम हे तुझ्या हातात आहे. आणि कोण तुला ते गाईड करेल. कारण माझे जे प्रोग्राम्स आहेत हे सेल्फ हिलिंगचे बेस खूप आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुला हे इश्यूज आहेत तर तू त्याच्यातनं बाहेर पण नाही करता. लेट्स से इगो आहे, अँगर आहे, फिअर आहे, यू आर गोइंग टू अ ट्रॉमॅटिक सिच्युएशन्स, यू आर गोइंग टू अ सेपरेशन, यू आर गोइंग टू अ काइंड ऑफ चेंजेस. तर त्याच्यातनं बाहेर काढण्याकरता सेल्फ हिलिंग कसं करायचं हे महत्वाचं आहे. हे तुला बाकीचे कोण नाही सांगू शकणार. आहेत काही संस्था, पण ह्याच्यातनं सेल्फ हिलिंग टेक्निक्स तुझ्या स्वतःच्याकडे आहे. ती स्वतःच्या करता घेण्याकरता तुला कोणीतरी गाईड करेल, ते घ्यायचंय. तुमचं मला एक साधा प्रश्न आहे की ह्या हिलिंग्समुळे काही असाध्य रोग आहेत किंवा काही व्याधी आहेत ह्या पण बऱ्या होतात. हो, जर का तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवला तर हिलिंग करणार. जसं तुम्ही आता म्हणालात की जर का मी हिलिंगला गेलो कोणाकडे, त्यांनी जर का ते विश्वासाने घेतलं तर त्याचा परिणाम खूप लवकर आणि चांगला होऊ शकतो. एक्झॅक्टली. कारण काय होतं माहितीये का की त्या हिलिंगमुळे काय होतं की इट्स लाईक अ ऍडेड ऍडव्हान्टेज. फॉर एक्झाम्पल तू सर्जरी करून आलास, तुझे टाके हील करायचे, तर त्यावेळेला हिलर जेव्हा करतो त्यावेळेला तुझं 10 दिवसाच्या ऐवजी तू 2 दिवसामध्ये तू बरा होशील. आणि जेव्हा हे तू म्हणालास की नाही की हिलिंगने काय होऊ शकतं,
तुझ्या स्वतःच्या मध्ये एवढी पॉवर आहे प्रत्येका माणसामध्ये. जर तू ते सेल्फ हिलिंग टेक्निक्स वापरशील आणि बिलीव्ह करशील स्वतःवरती, किंवा तू यू कॅन कॉल द युनिव्हर्स इज रेडी टू हिल यू. ओके. You have to see that actually something is there or my higher self is there. Either I think you should त्यावेळेला तू कुठल्याही गोष्टीला हिलिंग करू शकतोस. आता फॉर एक्झाम्पल इमोशनल, इथरिक अँड मेंटल हिलिंग खूप फास्ट होतं. कारण काय माहितीये का, इट्स लाईक अ सॉफ्टवेअर जे तुझ्या माइंडमध्ये रन होत असतं. जेव्हा तू त्याला हिल करतो ट्रान्सफर, पण ह्याचे जे इश्यूज आहेत ते तुझ्या फिजिकल बॉडीवरती झालेले आहेत. फॉर एक्झाम्पल तुझं ऑर्गन टॉलरन्सच्या बाहेर झालेलं आहे, त्याला हिलिंग तू करणार. त्याच्याकरता तुला हिलिंगला काय करावं लागेल, तुला पहिल्यांदा तुझ्या हे इथरिक, इमोशनल, मेंटल बॉडी क्लिअर करावी लागेल. मग ती काय करणार की ती तुझ्या फिजिकल लेवलला तुझं ट्रान्सफॉर्मेशन करायचा प्रयत्न कर. आणि त्याला तू रिज्युव्हनेशन म्हणतो. प्रत्येक सेल रिज्युव्हनेट होते, प्रत्येक तुझं ऑर्गन रिज्युव्हनेट होतं, त्याचा टाइम फ्रेम पण आहे. पण हे तू फास्टर कधी करू शकशील जेव्हा तू माइंड तुझा या 3 ह्याच्यामधनं क्लिअर करशील. तुझे जे चाललेले विचार, किंवा तू ज्याच्यामध्ये अडकला असशील, इगोमध्ये अडकला असशील, फिअरमध्ये अडकला असशील, एन्झायटीमध्ये अडकला असशील, किंवा तू लेट्स से एक काहीतरी कॉम्प्लेक्स आहे ह्याच्यामध्ये अडकला असशील, ते काय करतात तुझ्या बॉडीला कम्प्लिटली डिग्रेडच करत जातात. ओके. म्हणजे तुला हार्ट अटॅक काय येतो, कारण यू अनेबल टू हँडल द इमोशन्स ऍक्च्युअली. करेक्ट. तर पहिलं तू मेंटली फिट हो. पहिलं तू मेंटल बेसवरती स्वतःला सेल्फ हिलिंग ते तुझ्यामध्ये आहे किंवा बाकीचं पण करू शकते. नंतर तू फिजिकल लेवलला. परवा मी पण ह्याच्यात बरोबर एक सर्वसामान्यांना पडणारा प्रश्न आहे, जो साधारणतः रिटायर्ड झालेले असतील किंवा काही व्यवसाय नाहीये, अशांनी जर तुमचं पुस्तक जे आहे सोल जर्नी ऑफ ह्युमन बिंग, असे जे काहीच उद्योग नाहीये, ज्यांच्याकडे काहीच नाही, म्हणजे रात्री झोपल्यानंतर सकाळी उठल्यानंतर डोळ्यासमोर कसलाही प्लॅन नाहीये, काही नाहीये, काही असं एक म्हणतो ना आपण वेळापत्रक म्हणतो आपण, ते वेळापत्रकच नाहीये. अशा माणसांनी करायचं काय की त्यांनी आपला प्लॅन कसा करावा तुमच्या त्या ह्याच्यातून? तुझे म्हणजे तू बेसिकली एका पर्टिक्युलर सिच्युएशनला स्टॅग्नंट होतस, पुढचं काय कळत नाही, काही नाही, त्याच्यातनं बाहेर यायला पाहिजे. तर ते बेसिकली ते तू जे म्हणतोस ते खूप जण असे रिटायर झाले किंवा एक पर्टिक्युलर एज आल्यानंतर काय त्यांना काय लाईफमध्ये काहीच मोठं नसतं. ती पर्टिक्युलर एक आहे ती सिच्युएशन आहे, त्या सिच्युएशन मध्ये बाहेर आहे. खूप जण म्हातारे असतात, पण ते तुझं टाटांचं एक्झाम्पल घे. आता तो शेवटपर्यंत तो बेसिकली झटत होता. तो एक आताचा नवीन पिक्चर आलाय नेटफ्लिक्सला, मी जो परवा बघितला, विजय 69. म्हणजे ते विजय कॅरेक्टरचं नाव आहे आणि 69 हे त्याचं एज आहे. त्यामुळे कुठच्या तरी ते रन मध्ये तो सगळा भाग येतो. तो म्हणतो ना मी 69 एज नाही, मी मेंटली आणि याच्याने फिट आहे म्हणून. हा एक घेतला पाहिजे, पॉझिटिव्ह घेतलं पाहिजे, त्याने त्याच्यातनं बाहेर आलं पाहिजे. त्याने काय होतं माहितीये काय, आपल्याला मग काहीच नाही, मग फक्त बसायचं, आपली ऍक्टिव्हिटी कमी करायची, मग तुझं एज पण कमी, तुझं बाकीच्या गोष्टी पण कमी होतात, आणि मग त्याचे इश्यू म्हणजे तू ट्रान्सफॉर्म करत नाही स्वतःला.